मी अपराधी दिगोनाथ सद्गुरू, जे सद्गुरू आपल्याला अपराध क्षमा करून आपल्याला ब्रह्म साक्षात्कार करून देतात. तसे गुरु महान असतात. आपल्याला आत्मरूपाचा स्पर्श भोगायला येतो आणि अनादिकालचा जो उपाधीचा संबंध संपतो, त्यालाच मोक्ष साक्षात्कार म्हणतात. व्यवहार करताना वृत्ती व्यवहारात असती, पण अनुभूती परमात्म्याची असती. त्याला आत्मसाक्षात्कार वेदांताची बरी भाषा आहे. की जेव्हा वृत्ती निमग्न असते ईश्वरामध्ये, एक रूप असती, आणि कशाने होती हे ज्ञानानं, माऊलीच्या गोवीनं, भगवंताच्या कृपेनं, संत कृपेनं. जेव्हा भगवंत त्या साधकाला संतांची भेट घालून देतात, तेव्हा आत्मसाक्षात्कार होण्यासाठी हे लक्षात ठेवायचं. आपण जेव्हा आपण सत्संगामध्ये राहतो आणि श्रवण करतो, तर अधिकार आपला उंच असतो. तुम्हाला मागे सांगितलं, तुम्ही काका म्हणायचे की तुम्ही साधक संत आहेत आणि आम्ही सिद्ध संत आहे. स्पष्ट मागून तकल्यावर बोलायचे, तुम्ही साधक संत आहे, आम्ही सिद्ध संत आहे. तुम्ही लहान समजू नका. अति उच्च अधिकार असलेल्याच बुद्धीला परमात्म्याची ओळख करून घेता येते, आणि ती वृत्ती ईश्वरामध्ये तदाकार होती. ते अंतःकरण बाधित होतं, कारण स्वरूपामध्ये लीन होतं. त्याला म्हणतात ब्रह्मलीन. आणि मग तेव्हा ते अंतःकरण जेव्हा ईश्वरा समर्पित होतं, तर त्या अंतःकरणाचे धर्म मी करता भोगता हे कधी त्या अवस्थेत येत नाही. त्या अंतःकरण कोणती अवस्था? मी करता आहे, मी आहे, मी ध्येय आहे, हे संस्कार संपल्या जातात, मुळातून बुजल्या जातात. वृत्ती त्याला फेकून देते, कारण ती वृत्ती रांग होती, म्हणून ती व्यवहारात नसती. आत्मसाक्षात्कार असतो सदा, सतत. एक क्षणभर पण ते भगवंतातून वृत्ती अलग नसती, आणि देहाची जाणीव नसती, व्यवहाराचा विकार नसतो, आणि जगताचा संस्कार नसतो. मिथ्या पदार्थाचा निश्चय असतो, आणि ईश्वर हा मी आहे असा अनुभव असतो. हा निश्चयाचा, हा अनुभवाचा निश्चय असतो. कोणता अनुभव? मी तो आहे, मी देह नाही. आहे आणि नाही व्यतिरेकाने अन्वय आणि व्यतिरेकाला ओलांडून भगवंतामध्ये बुद्धी विलीन असते, तेव्हा ते आत्मसाक्षात्कारात असते. देहात कधी नसते. हे ज्ञानाची फलश्रुती आहे, वेदांताची रीती आहे, आणि साधूच्या कृपा प्रसादाची गती आहे बुद्धीला. साधूंचा प्रसाद होतो तर बुद्धी निरामय होती, आणि स्वरूपामध्ये अखंड राहती, आणि जडाची व्यावृत्ती होती. त्याला म्हणतात अज्ञानाची निवृत्ती. हा सिद्धांत आहे वेदांताचा. की सिद्धांत काय करतो? वेदाचा सिद्धांत काय सांगतो? वेद म्हणजे काय, आणि वेदाचं फल काय, वेदाचं निरूपण काय, वेद प्रगट झाले का, काय त्याचं कार्य काय, वेद काय झाले प्रगट, काय कारण काय. मातीच्या आकाराला द्यायला कुंभार लागतो, तेव्हा त्याच्यामध्ये पाणी भरता येतं आणि ते थंड होतं. पण हे कार्य मातीला स्वतः करता येत नाही, म्हणजे कुंभार लागतो. तसं आपल्या रूपाला पाहण्यासाठी, जाणण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी संत रूपी कुंभार लागतो. तो तुम्हाला अनुभवाकडे येतो, अनुभव तुम्हाला सतत होतो, तेव्हा ब्रह्म साक्षात्कार होतो, वृत्तीचा बाध होतो, देहाचा संबंध जातो, आणि आनंदाचा अनुभव येतो, आणि जगताचा जो प्रभाव आहे मनावरचा तो संपवला जातो. त्याचा पगडा बंद होतो, की जगत आहे हा निश्चय बंद होतो. आत्माराम आहे असा प्रतीतीला सुरुवात होती, आणि बुद्धी भगवंताशी तदाकार होती.
आत्मलीन होती. ही ज्ञानाची रीती. ज्ञान तुम्हाला हे करून देतं. ज्ञानाचं फल आहे, ज्ञानाचं सामर्थ्य आहे, ज्ञानाचं वैभव आहे, वेदांताची शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे आणि गुरुच्या कृपेची सिद्धता करून देण्याची अंतःकरणाला भक्ती खरी प्राप्ती आहे. कोणची प्राप्ती? ईश्वराच्या स्पर्शाची, अनुभूतीची प्राप्ती. कोणता स्पर्श? तसा वृत्तीला देहाचा संबंध आहे आणि बुद्धी देह मी म्हणत आहे, तसा मी आत्मा आहे. हा अनुभव आल्यानंतर बुद्धी मी आत्माच्या ठिकाणी सदाकार राहते आणि मी तोच आहे असा अनुभव घेते. ही ब्रह्मज्ञानाची रीती. हे फल ब्रह्मज्ञानाचं. माऊली का वाचायची? तर आनंदात राहण्यासाठी. ओवी का हृदयात घ्यायची? तर बद्धता जाण्यासाठी. आणि श्लोकाचा भावार्थ का ऐकून घ्यायचा किंवा बुद्धीला जाणायचा? तर त्या बुद्धीला त्या श्लोकाच्या भावार्थामधून जे फल असतं ते फल म्हणजे आत्मानुभूती, देहानुभूती नाही. ज्या बुद्धीला आत्मानुभूतीमध्ये राहायचं असतं आणि भगवंतात दंग व्हायचं असतं आणि वेदार्थाचं फल भोगायचं असतं, अद्वैताचा संग घ्यायचा असतो आणि द्वैताचा भंग करायचा असतो, तो ज्ञानामध्ये रत असतो, तोच महान असतो, तो ब्रह्मवेत्ता असतो, तो ओवीमध्ये असतो, तो ज्ञानाच्या प्राप्तीसाठी जगतो, अज्ञानाला भस्म करतो, वृत्तीला सोडून जगतो, अनुभवात थांबतो आणि स्वतःला पाहतो, तो आत्माराम होतो. आहेच आहे, पण जेव्हा ती स्थिती प्रगट झाली म्हणून होतो म्हणावं लागतं. कारण त्यांची जी तुमच्या घरात मुलगी वाढती तर त्या घरची सूनच आहे, पण ती त्यांना दिल्यानंतर असती, पण त्यांची ठेव तुमच्याकडे, तुम्हाला जतन करायची. पण ती मुलगी तुमची नाहीये, त्या घराची सून आहे. पण जेव्हा त्यांचा संबंध झाला तर ती त्या घरात राहती, पण संबंध नाही तर वरती माहेरीच असती. तसं ही देहाच्या घरात वरती राहती, पण भगवंताचा संबंध झाल्यावर आपल्या आपल्या घरात जाती. जशी लेक सासरचीच असते, माहेरची कधीच नसती, तशी वृत्ती भगवंताचीच असती, देहाची कधीच नसती. पण देहाला तिने आकर्षित केलं, जडावरतीनं प्रेम केलं आणि जगताचा साक्षात्कार झाला, अविद्येनं चमत्कार केला, जगतभाव तयार झाला, आत्मभाव टाकून दिला, हा अविद्येनं प्रसंग आणला आणि बुद्धीला दुःख झालं. तेव्हा ते बंधन आलं, ते बंधन साधून समाप्त केलं आणि अंतःकरणामध्ये बंधनाच्या नंतर मोक्षाचं धन आलं. तेव्हा मी तो आहे असं जाण झाली. आत्मानुभूती म्हणतात त्याला. भोगायची म्हणून जगायचंय, नको संसार करायचा म्हणून जगायचं नाही. वासना म्हणजे संसार आहे आणि ज्ञान म्हणजे अधिकार आहे आणि आत्मभोग म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. सुखाचा भोग म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. खऱ्या सुखाची ओळख म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. देहाहून भिन्न होणं आत्मसाक्षात्कार आहे. जगताचा बात करणं आत्मसाक्षात्कार आहे. वेदांताचं फल प्रगट होणं आत्मसाक्षात्कार आहे आणि गीतेचा रस हृदयात येणं हा आत्मसाक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठीच ज्ञानाकडे यायचं आणि संताला शरण जायचं, ग्रंथाला मन द्यायचं आणि भगवंताला सतत पाहायचं, तर आत्मसाक्षात्कार म्हणायचं. जगताला पाहणं, वृत्तीवर येणं, देहाचा संबंध होणं, विकाराकडे जाणं आणि अविद्येला वाढवणं आत्मसाक्षात्कार नाही. नो, इट इज नॉट करेक्ट. हा संबंध देहाचा करायचा तिनं. तिथं दुःख होतं आणि दुःखाची वाढ होती, बद्धता हातात येते, मुक्ती बाजूला जाती, आयुष्याची राख होती. म्हणजे देहाची प्रतीती आणि प्रीती दोन गोष्टी येतात. देहाची प्रीती, देहाची प्रतीती म्हणजे बंधन. म्हणजे बंधन. म्हणून बंधनाचा नाशा करता आत्मचिंतन आणि आत्मचिंतना करता गुरुचं मार्गदर्शन. आणि गुरु कोणचा? ब्रह्मवेत्ता, ब्रह्मनिष्ठ, वेदांताचा भक्ता, वेदांताची शक्ती प्रगट करणारा, वेदांताचं अध्ययन करणारा, आत्मस्वरूपात रंगणारा आणि भगवंताची सेवा करून भगवंत होणारा, भगवंताच्या पशी बुद्धीला नेणारा ब्रह्मवेत्ता असतो. बहिरंग नसतं. बहिरंगातला आत्मवेत्ता नाही. ते प्रवचन फिवचन ते बाकीचा भाग सोडून द्या, ते आमच्या पशी सांगायचं नाही.
वृत्ती जेव्हा आत्माकार होती तर आत्मचिंतनानं बहिरंगानं नाही. बहिरंगानं अंतःकरणाची शुद्धता, अपवित्रता एवढं होते. चित्त शुद्धी म्हणतात तुमच्या भाषेत. आमचं चित्त चोरलं नाही तर शुद्ध करायची काय गरज आहे? चिंतनानं चित्त संपून जात, लय पावत. चिन्मयता येते चिंतनानं. चिंतन मिळतं गुरुना, चिंतन पाठानं, चिंतन श्रवणानं, चिंतन वेदानं, चिंतन ओवीनं, चिंतन श्लोकानं, चिंतन अध्यात्माच्या श्रवणानं. चिंता संपत्ती, चिन्मयता येते. म्हणून बहिरंगाने अंतरंग अलग अलग करा. मरेपर्यंत बहिरंगात जायचं नाही. बहिरंगातून यायचं, अंतरंगात जायचं. एकदा शेंगा फोडल्या, टरफल काढलं तर शेंगदाणा भाजून चटणी खायची, नंतर लाडू बनवायचा. पुन्हा त्याला ठेसल्यावर टरफल आणि शेंगदाणे एक होते. काढणं म्हणजे बहिरंग. दिसला शेंगदाणा, मग तो अनुभवात घ्यायचा, खायचा. एकदा भांडे घासले तर पुन्हा घासायचे नाही. त्याच्यात जेवायचं, स्वयंपाक बनवायचा. घासलेले भांडे घासणं म्हणजे पुन्हा 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 बहिरंगात मरणं. पाठ चालायचे ते जिकडं तिकडं, हे कार्यक्रम तिकडे सप्ते माती दगड चालूच असतं धिंगाणा ते. पण महात्म्यानं सांगितलं आमच्या महाराजांना, तुमच्या पाठाच्या वेळेत ब्रह्मदेव जर खाली आला तर त्याच्याकडे जायचं नाही, पाठ सोडायचा नाही. आणि पाठ संपल्यावर मग कुठे हिंडायचं. पण आमच्या पाठाचा टाइम आम्ही तुम्हाला देत नाही. हे तो त्या लोकांना पण परभणीतला माहित होतं. हे लोक अंतरंगाचे अधिकारी आहे. पुन्हा कधीच कोणाला बोलत नव्हते. हे पाठाचे लोक असे बघत होते आमच्याकडे. हे पाठाचे, बहिरंगाचे नाही. कारण गुरुजीचं गाव आहे ने. सगळ्यांना माहिती आत्मचिंतन म्हणजे काय, बहिरंग म्हणजे काय, प्रवचन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, आत्मचिंतन म्हणजे काय. सगळ्या परभणीकरांना ओळख आहे गुरुजीला. गुरुजीपासून 150 वर्षापासून विधी वेदांत चालते, आत्तापासून नाही. म्हणून आपलं चिंतन, आपलं मनन, आपलं श्रवण कोणतं करावं हे बुद्धीला कळावं. की आपला वेळ आत्मचिंतनात घाला का बहिरंगात टाकावं जास्त समजून घ्यावं. आम्हाला सांगायची गरज नाही. आणि एवढं जर बुधाड नसल तर उपयोग नाही. अंतरंग बहिरंग कळत नसल तर काहीच उपयोग नाही, फायदा पण नाही काय. मी जास्त ठरवून घे. त्याच्या पुढे बोलता येत नाही. आमचं पॉइंट आहे अध्याय 18 आणि ओवी 238. बरं आहे. काय सांगतात भगवंत, काय बोलतात, अर्जुन काय ऐकतात. परी करुणी फळणे घे तो जगाच्या कामी न रिगे, जो त्रिविध जग अगवे कर्म फळ. असे का त्रिविध, जे त्रिविध जग अगवे कर्म फळ. हे जे जगत रूपी जे दिसते ते त्रिविध कर्माचं फळ आहे. ते त्रिविध कर्म कोणचं आहे आणि जगत रूपी फळ कसं आहे तुला मी सांगतो. असं माऊली बोलायला तर काय बोलायचं बघू आपण. 1 मिनिट. परी करुणी फळणे घे तो जगाच्या कामी न रिगे, जो बघा परी करुणी फळणे घे. कर्म करून तो फळ टाकून देतो, इच्छा करत नाही, फक्त कर्म करतो. ने घे, तो कर्म करतो इंद्रियाच्या द्वारे, उपाधीच्या साह्याने, प्रगतीच्या द्वारे कर्म करतो तो, पण फळ सोडून देतो. ने घे, ने घेचा अर्थ हा. परी करुणी फळणे घे तो जगाच्या कामी न रिगे. बघा बघा, ऐका लई मस्त आहे. सुंदर विषय. हे जे त्रिविध जग अगवे कर्म फळ. बघा जे त्रिविध कर्म सांगितले तुला, सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. ह्या त्रिविध कर्माचं फळ म्हणजे जगत आहे. आणि ह्या तिन्ही कर्माला तर सोडून मला जाणलंय.
तिने कर्माचा संबंध सोडला आणि कर्माचं फळ टाकून दिलं. मग कर्माच्या संबंधानं पुन्हा पुन्हा जगात यावं लागतं आणि कर्माच्या फळानं पुन्हा 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 भोगावं लागतं भोग कर्माचे. त्याला दोन्ही सोडलं म्हणून जगत पण त्याच्या बुद्धीतून सुटल्या गेलं. त्याला पुन्हा जगतात याची गरज नाही. का नाही देवा? कारण त्यानं कर्माचा संबंधही केला नाही आणि कर्माच्या फळाची आशा पण त्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊ दिली नाही. मग त्याचं कर्मविष असलं नाही, कर्माचं पुण्य पाप जमा झालं नाही आणि हे जगतात त्याला पुन्हा आणायचं मला आणता पण येत नाही. कारण त्याचं जर कर्म शिल्लक असेल तर तो जगतात पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूला समोर जाईल. पण त्याने हे दोन्ही कार्य केले, कर्माचा संबंध आणि कर्माच्या फळाचा त्याग केला आणि तिन्ही कर्माचा परित्याग झाला. सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म हे तिन्ही पण टाकलं. ह्या तिन्ही कर्माचं फल म्हणजे हे जगत आहे. आणि मग हे तिन्ही कर्म टाकले, त्याचं फळही टाकलं, मग जगत रूपी त्याला जगतात त्याचं कसं काय उरलं नाही ना? समजलं ना? हो देवा. तो पुन्हा पुन्हा येत नाही आणि त्याला जगत भाव होत नाही आणि त्याला जगतात मी जन्म पुन्हा देत नाही. हे तिर्वित कर्माच्या फलाचा त्याग हे तुला मी सांगतोय. अर्जुनाला मोक्ष प्रदान केल्यामुळे मोक्ष संन्यास होऊया. आणि हा अध्याय जर निवांत नाही ऐकला तर मग 18व्या अध्यायापर्यंत आपण आलेल्याचा काय फायदा? किती दिवसापासून आपण ज्ञानेश्वरी मध्ये आहे. कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले आपण ज्ञानेश्वरीकडे आहेत की नाही सांगा? आपण जिंकलं, मग अज्ञानाला संपवलं. मग बुद्धी अज्ञानातून बाहेर आली. ती स्वतःला दाखवता येत नसतं की आली बाहेर म्हणून अशा हातात बुद्धीला घेता येत नसतं. अनुभूती स्वतःला असती म्हणून हे ज्ञानाचं फळ असतं. ते आज तुम्हाला बघता येतं, ते सांगता येत नसतं, नाही सांगता येत. आता ऐका, 38 झाला, आपण 39 कडे जाऊ आता. देव मनुष्य स्थावर, देव मनुष्य स्थावर, या नाव जगडंबर आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे. हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे. अर्जुना तू जग जग जे म्हणतो ना, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात: मनुष्य, स्थावर आणि ईश्वर म्हणजे देवा. हे स्थावर दिसणार जड पदार्थ, पर्वत, नद्या, जड वस्तू सगळ्या जगतात तुला जेवढं दृष्टीला पडतं का नाही, स्थावर जंगम हे जे दिसतं ना तुला प्रत्येच्या साह्यानं, त्याला स्थावर म्हटलंय. पर्वत, नद्या, वस्तू, पंचमहाभूत, त्यांचे विषय, त्यांचे देवता वगैरे वगैरे हे सगळं स्थावर आहे देव. आणि हो ना, तो सुद्धा रे देव. पण मी काय खऱ्या रूपाने आहे का जगात? येडा कुठला? कस काय देवा तुम्ही खऱ्या रूपाने? अरे जगताचा नाश होतो, मग मी पण जगात खऱ्या रूपाने असल्यावर माझा पण नाश होईल. मी तर अविनाशी आहे. ज्या रूपात मी जगतात राहतो ते रूप माझं खरं नाही. प्रलयात मी पण राहत नाही. प्रलयात जगत गेलं तर जगताच्या संबंधानं, जगताच्या व्यवहारासाठी, जगताच्या उत्पत्तीसाठी आणि जगताच्या पालनासाठी मला त्या उपाधी द्यावं लागतं. पण जेव्हा जगताचा प्रलय होतो तर हे सगळं कर्म थांबल्या जात आणि मी पण जगतातून अलग होतो. माझ्या स्थानावर जातो. स्वस्थानी निज स्थान. जेव्हा रामप्रभूने अवतार घेतला आणि शरीरमध्ये प्रत्येने शेवट केला, निज स्थानावर प्रभू रामचंद्र गेले. तसं प्रलयानंतर मी माझ्या स्थानावर असतो. जसा दिसतो तसा नसतो. माझं कार्य करण्यासाठी जगतामध्ये मी उपाधीच्या द्वारे कार्य करतो. काय केलं मी केलं हे मला माहित नसतं. कस काय देवा? मी नित्य मुक्त आहे. जगताचं कार्य करून मला पट्टा नाही, मला विकार नाही, मला व्यवहारात संबंध नाही. आणि तुझा जेव्हा आत्मा जो बंधनात आहे, तुला केलेपणा करतेपणा टाकता येत नाही म्हणून गीतात माझ्या मुखातून काढली. मला करतेपणा नाही, अकर्त्या भावातून मी जगताची उत्पत्ती करतो आणि संहार आणि नाश करतो, पालन आणि पोषण करतो, औपाधीचा संबंध धरतो. म्हणून मनुष्य देव स्थावर हे नाव जगडंबर. ह्या तिघाला जगत म्हणलंय. जगडंबर अवडंबर आहे.
मनुष्य देव स्थावर हे नाव जगडंबर. पत्ती ह्याला म्हणतात ज्ञानोबाची रीती, ह्याला म्हणतात शास्त्राची अध्यात्माची फलश्रुती. अध्यात्माचं फल आहे म्हणून याला अंतरंगता म्हटलंय. बडबड बडबड ऐकायची, बडबड बडबड, हे बाहेर बाहेर बोलायचं वर 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 वर, ते बहिरंग असतं. तिथं आत्मचिंतनाचं आत्मस्वरूपाचा काहीही विषय नसतो, अध्यात्माचा अध्ययन नसतं, वरवर भाषा असते. तसं सावत्र लेकराचं मायला प्रेम वरवर असतं, मधलं प्रेम जन्म दिलेल्या लेकराचं असतं खरं प्रेम. परवंटीतल्या लेकराचं सावत्र लेकराचं वर वर वर, आणि आपल्या पोटचाच आतून आतून आतून. मनुष्य एक असं होऊन जाते. देव मनुष्य स्थावर या नाव जगडंबरा. देवाला पण जगत म्हणायचं देवा. हो, देव मनुष्य स्थावर त्याला नाव जगडंबरा. तू पण जगात का? मग कुठे मी कुठे? जेव्हा मी आकारात येतो ना, जेव्हा साकार होतो ना, मग मी जगतातच मोडल्या जातो. तुला पण जगडंबर म्हणायचं. मग कस काय देवा? मनुष्य जातो, जन्मतो, जगताचा प्रलय होतो, एक खोट आहे, दिसून नाहीये हे कळतं आम्हाला. पण तू पण नाहीये दिसून, समोर असून. मी पण नाही तसा, मी तसा दिसतो तसा नाही, म्हणून तर नाम्याला हाकलून दिलं बाहेर मंदिराच्या पंढरपुराच्या. माझ्या नामदेवाला मी बाजूला केलं. नाम्या मी दिसतो तसा नाही, तुला बोललो म्हणून मी तसा नाही, तुझं खाल्लं म्हणून मी खरा नाही. खरा तुझ्या हात आहे, खरा तुझा माझा संबंध आहे. तू माझ्या पशीचा आहेस, मी तुझ्या पशीचा आहे. मग तू वृत्तीनं भिन्न का केलं मला? जेवणार मी नाही, तू जेव घालणारा पण नाही. त्याच्या पुढची दृष्टी पाहिजे. तुम्ही जेव घालणं व्यवहार आहे, माझ्या ठिकाणी व्यवहार नाही. लाव कसं लावायचं लावता नाही. व्यवहार नाही आणि माझ्या वाचून व्यवहार नाही. ह्याला जे कळालं, ज्यांना हे कळालं त्याला बद्धता नाही. माझ्या ठिकाणी व्यवहार नाही आणि माझ्या वाचून व्यवहार नाही. हे ज्याला जाणता आलं त्याचं बंधन मी काढलं. पण हे ज्याला कळत नाही त्याचं बंधन संपत नाही. एक जन्मी नाही, कोटी कोटी, 1,00,000 कोटी कोटी येऊनी तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून देव मनुष्य स्थावर नाव जगडंबर. त्याला जगत म्हटले अर्जुना या तिघाला मिळून. तुम्हाला पण का देव? हो. आणि हे तव तिन्ही प्रकार कर्म फळाचे. तिन्ही कोणते कोणते? अरे देव, मनुष्य आणि स्थावर. तिन्ही कुणाचं फळ झालं तयार? देव बी तयार झाला, जगत बी तयार झालं आणि जड बी पृथ्वी तयार झाली. पंचमहाभूत हे स्थावर, पर्वत, नद्या, पाणी, भूत, माती, दगड हे सुद्धा स्थावर आहे. तुम्ही पण हो. कशामुळे? कर्म फळामुळं. म्हणजे अरे तुम्ही कर्म करताना लाखो जन्मामध्ये, मग त्या फळाचा भोग द्यायला मला यावं लागतं ना. पृथ्वी उत्पन्न करायची मला करावं लागती. तुला जन्म द्यायचा, तुझं प्रारब्ध बनवायचं, सटवीला पाठवायचं, एका फळावर लिहायचं आणि त्या भोगाला तुला टिपायचं आणि तुला ते भोग भोगायचा, उपाधी तुला द्यायची. मग उपाधी द्यायला मला तयार व्हायचं. म्हणून मग ह्या कर्मफळासाठी मला साकार व्हावं लागलं. तुला भोग देण्यासाठी जगतात यावं लागलं. म्हणून उपाधीच्या संबंधानं साकार बनून त्या जगताचा व्यवहार करावा लागला. पण व्यवहाराचा स्पर्श न करता माझा व्यवहार आहे, मला त्याचा संबंध नाही. पृथ्वी बुडाली काय, पृथ्वी दिसली काय, पृथ्वी उत्पन्न झाली काय, त्याचं मला देणं घेणं नाही. म्हणजे काय? जेव्हा मी पाण्यात द्वारका बुडली की नाही, वाटेत खारका पाण्यात द्वारका, कृष्णा सारखा देव नाही, देव नाही. वाटेत खारका पाण्यात द्वारका,
कृष्णासारखा देव नाही, देव नाही. हो माऊली. खूपच छान शब्द होती. तिथं द्वारकेची नगरी आहे आणि मग ती पाण्यात बुडवलीये तरी ते रडला नाही. जे जगत उत्पन्न केलं, जे मी पालन पोषण जगताचं केलं, त्या जीवाला नाना रूपानं नटविलं, ते माझं स्वरूप आहे विवर्ता. हो माऊली, विवर्त रूपानं तोच आहे. तरी माझा नाश नाही हे मला माहितीये. जगत दिसून सत्य नाही हे मला माहितीये. आणि जगताला आकार दिला तो सत्य नाही हे पण आम्हाला माहितीये. आणि आकारात मी निराकार आहे हे मला माहितीये. आणि आकार गेला तरी निराकार मरत नाही हे मला माहितीये. म्हणून पाण्यात द्वारका टाकली तरी मी पण तसाच आहे, जीव का तेव हे पण मला माहितीये. स्थावर या नाव जगदंबर झोपी जरी विचार तर खट 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 बोलता या, खन खन प्रयास लावता या. अनुभव येईल तेव्हा येईल. माऊली तर कळून घ्या. कुठे गेली भागवताला, कुठे गेली प्रवचनाला, सांग बरं केवळ काय बोललं ते तुला महाराज. कागदावर लिहून फायदा नाही. बोधाला पकडणं बुद्धीचं वैभव आहे. बोधाला पकडणं बुद्धीचं वैभव आहे. ज्ञानात राहणं मोक्षाचं वैभव आहे. आणि देहातून वृत्तीला बाहेर काढणं अधिकाराचं वैभव आहे. कुठे गेली कुठं आली वैभव नाही. बुद्धीला कॅच करता येत तर बुद्धी काय कामाची. ते बुधाला काय काम असतं तुझं. संसार करतेस तर कुणाला सांगते, सुख दुःख बघते तर कुणाला सांगते. पण त्या बुद्धीला परमात्म्याचं दर्शन करून देते तर तुझे चरण मी हाती घेते. भगवंतापाशी थांबती आणि घाणेरडी बुद्धी संसाराचे चिंतन करते. सुख दुःखामध्ये रमते आणि देहापाशी थांबते, अपवित्र होते. म्हणून तर कॅच होत नाही ना काय बोलले काय सांगितलं. ते बुद्धीमध्ये थांबत नाही. कारण बुदाड घाणे बुदाड अपवित्र बुद्धी आहे, अनाधिकार आहे. बोधाला पकडायची ताकद नाही अंतःकरणाला. का म्हणून तिने संसार पकडलाय म्हणून. ज्या बुद्धीत संसार आहे देहभाव आहे तिथं वृत्तीत विकार आहे. तिथं बोध राहत असतो का. तिथे विकार नाही, तिथं त्याग आहे, तिथं वैराग्य आहे, तिथून बोध जात असतो का. इथं राहत नाही तिथून जात नाही. हो माऊली, खूप छान. खरंच आहे. ज्ञानाशी तगणेच नाही. लिहून ठेवलं आमच्या माऊलीने ज्ञानोबा आहे. वैराग्यावी ना ज्ञानाशी तगणेच नाही. हे का चूक आहे का माऊलीच आमच्या. मग ज्याच्यापाशी वैराग्य नाही त्याला आम्ही महाराज म्हणत नाही. लिहून ठेवायचं. हम किसके बाप को डरते नाही. क्यों डरेंगे. चिखलात पाय टाकल्यावर पायाला चिखल लागतो, पण चिखल नसल्यावर कशाला पायाला चिखल लागतो. वासनेचं पाणी की चिखल झाला लागला पायाला. स्वच्छ राहा ना. कशाला पसारा बाकीचा. आपलं आयुष्य जातं ना बाप्पा. आपला हा जन्म व्यर्थ घालवायचा वासनेमुळं, त्या धनामुळं, त्या मानामुळं, त्या कीर्तीमुळं नाही. न कीर्ती न धन न मान, केवळ त्याची जाण पण त्याचा अभिमान. बाकी नाही. 3,000 आले 5,000 आले हातात काय आलं काय वाचन कळालं काय बुधाडाला काही नाही. 3,000 काय चाटायचं का धरून. 3 बरे आमचे 5 बरे पांडव जिंकले. 11 अक्षौहिणी मेले. कळून घ्यायचं जरा. जिंकले आणि 11 अक्षौहिणी मेले. मन भरणा काय
जगदंबरा आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचा. कर्मफळाचे हे अर्जुना, ही जगत आहे ना, हो देवा, हे तुला मनुष्य येऊन दिल ना, हो, आणि मी पण तिथं आलं ना, हो, मग हे तिघाला मिळून जगदंबर म्हणले. अवडंबर म्हणजे जगदंबर नाही, त्याचा अभिमान म्हणजे अवडंबर. हो माऊली, अवडंबर सांगते अवडंबर. थांबा, अवडंबर सांगते ना तुम्हाला, राहिलं सांगायचं. लग्नाला गेले, बरं आले तर आले, आणि साडी लई छान आहे का, 20,000ची, आणि दागिने तर लई भरले. मग आहेत ना, लई लागलेत माझ्याकडं. पुन्हा ते शेजाऱ्याचे, हा तू कमी राहिली मराठी नाही. मग लग्नामध्ये दागिने घालून यावं लागते. मग त्यांचे आणले तात्पुरते, मग काढून द्यायचे. तसं जगत तात्पुरतं आणलंय, सोडून द्यायचे. आणि पुन्हा जगताला सोडल्यावर परमात्म्याला आपल्या अधिष्ठानाकडे जायचे, मूळ स्वरूपात राहायचे. जगताला सोडून जगतात असला तरी तो आपल्या सत्तेत असतो, कारण नित्यमुक्त असतो. दागिने जरी अंगावर घातले तर लोकांचे असते, त्याला अवडंबर म्हणते. बापरे माऊली, किती छान पटवून दिलं. आमचं लग्न जीवा शिवा संग झालं. दागिने आमचे तेच वैभवाचे, ज्ञानाचे, भक्तीचे, मोक्षाचे, संताच्या बोधाचे. आम्ही बुद्धीला अलंकार घातले. तुझ्या पैसे आहेत का माकडे, का मला विचारते दागिने, माझे दागिने तुझ्या पैसे आहेत का, सांग बरं. सांग बरं. पदार्थाला तोंडाला पाणी आणायचं असलं तरी काय, नसलं तरी काय, दोघांचा संबंध नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि हे माझं आणि मी त्याची. तू कोणा भूताचे नाही, पोट्ट बायकोच आणि पोट्टी जावायची, आणि हे बॉडी स्मशानाची. तू कोण्या बापाची नाही, वळवळ करायचीच नाही. माझं पोट्ट तुझं नाही. ते बायकोच्या नादी लागले, तिच्या प्रेमात बुडाला. शेंडी सगळ्यात शेंडी पकडता येतात, निसटून जाते. पकडायचे कशाला, माझी म्हणायचे कशाला. ती थांबत बी नाही आपल्यापाशी. ती म्हणजे काय चालले माझ्या घरी, काय जाऊ का घरी माझ्या, येत पण पुन्हा लवकर. मला ये म्हण नको, हा मला ये म्हण नको पुन्हा. मला ये, माझ्या घर आहे, मला काय काम नाही. अगो माहिती, पोरगी त्याची, पोरग तिचं, आणि हे काळाचं, आणि हे आमचं. तिकडं पायाचा रान लावायचा, ध्यान घ्यायचं, मुक्त व्हायचं, आणि सक्तीला टाकून जगायचं. व्यवहार करायचा पण अलिप्त, जगताला बघायचं पण विकार रहित, विषयाकडे जायचं दोष रहित, देहाला पाहायचं अविद्या रहित. जगदंबर आपला विषय हा चालू आहे. इसको बोल, यही बात बताने की, बाकी नाही. जीवनाचा सार आहे. मला बोल रे, मला प्रेम कर रे, तू कर म्हणाले ते करता का. प्रेम तिला दान दिले बायकोला, तुला प्रेम द्यायला काम तिकडे आहे का. तोंडापुरता बोळा फिरविते आई 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 आई, साईंसाठी आई 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 आई. कशाच्या त्याच्या पाठीमागे लागली बाई, तुला म्हणते आई, त्याच्या मनात बसली बाई. एक का अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट. त्रिविधांशे, एक ते इष्ट, एक ते अनिष्ट, आणि एक इष्टानिष्ट. पुन्हा काय म्हणणे, त्रिविधांशे, 3 फळ आहेत. कोणत्या कर्माचे फळ? एका कर्माने पाप होतं इष्ट, एकानं पाप होतं अनिष्ट, आणि पाप पुण्य समान झाली इष्ट अनिष्ट, आणि त्याचा फळ म्हणजे मनुष्य येऊन. 3 कर्माचे 3 फळ आहे. आणि मनुष्य म्हणजे हे जगत आहे, आणि त्याला उत्पन्न करणारा मी देव, आणि त्याला भौतिक अवस्था व्यवस्था म्हणून स्थावर आहे. म्हणून देव मनुष्य स्थावर, हे नाव जगदंबर. हे कर्म फळाचं फळ आहे. आणि त्रिविध कर्म तुला सांग, इष्ट अनिष्ट, इष्ट अनिष्ट. 3 फळ, एक इष्ट, एक अनिष्ट, एक इष्ट अनिष्ट. एक इष्ट म्हणजे विधीने केलेलं पुण्य फळ, एक अनिष्ट म्हणजे स्वैर वागणं, पाप करणं, नाही तसं वागणं, त्या कुळाला मातीत घालणं. अनिष्ट आणि इष्ट अनिष्ट, पाप पुण्य समसमान, मग मनुष्य येऊ नये.
हे 3 कर्मफळ आहेत. त्या तिन्हाला मिळून हे 3 कर्मफळ आहेत आणि ह्याचं फळ हे जगदंबर आहे. त्याला म्हणले देव, मनुष्य आणि स्थावर. त्याच्यामुळे 3 प्रकार मी तयार केले. जगत पण मी बनवलं, मनुष्याची योनी पण मी तयार केली आणि मी पण तयार झालो. त्या तिघाला म्हणून जगत नाव आलं. पण जगतात मी दिसून तसा नाही. जगत तसं भासतंय. जगताला भास म्हटलंय आणि मनुष्याला दिसून नश्वर म्हटलंय. त्याचा कर्म फळ त्याला सत्य म्हटले आणि त्याचा भोग त्याला वासना म्हटले आणि येणं आणि जाणं जन्म आणि मृत्यू म्हटले. चिंतन केल्यावर माऊलीनं देहातून बाहेर निघत नाही. अनुभव घेऊन बोलती तुम्ही पण तसं करून बघा. एकदा वाजता मला काही बघावं लागत नाही. इथं बसते, खटकून बसते, किती आवड असू द्यावं, इतकंच बसते, चटकून बसते. कारण हे पवित्र असतं म्हणून ओवी थांबते. अपवित्रामध्ये ओवी थांबत नसते. म्हणून याला अपवित्र करावं, त्यातून संसार बाजूला करावा. संसार करावा पण इथं भरू नये. कर्म करावं पण संबंध धरू नये. आणि जगतात जन्माला आलं तर जन्म पुन्हा येऊ नये. जन्माभाव त्याचा जन्म अयोध्येत जन्मच नाही. त्याला सांग कुठल्या अयोध्या? अंतःकरणामध्ये परमात्मा आहे ही आमच्या अयोध्या. तिथे आत्माराम आहे तोच राम आहे. त्याचा संबंध आमचा धाम आहे आणि त्याचा प्रेम आमचा मोक्ष आहे. दादापच झालं. भांड्याचं खरकट काढलं, निर्मा पाणी लावलं, धुतलं. आता स्वच्छ भांड्यामध्ये जेवण वाढलं. तसं स्वच्छ अंतःकरणामध्ये बोधाचं जेवण वाढलं. समजून घेत जा परमार्थ कोणचा करावा. कोणचा परमार्थ मला काल 1 मिनिट बोलते तुमच्याशी. भगवंताच्या अधीन आहे. विषय म्हणती म्हणजे विषयाच्या अधीन असती, भगवंताच्या स्वाधीन नसती. भगवंताच्या स्वाधीन असलेली भक्ती आहे आणि भगवंताला प्राप्त झालेली मुक्ती आहे आणि विषयाकडे गेलेली ती अधीन आहे. तिन्ही बुद्धीच येतात पण पॉइंट वेगळे, स्थान वेगळे बुद्धीला प्राप्तीच. म्हणून विषय म्हणती बुद्धी जी विषयाच्या अधीन गेली आहे. तसा एखादा पुरुष बायकोच्या अधीन असतो, त्याला कोणतंच नात दिसत नाही पुढं. असं विषयाकडे गेले त्याला काही दिसत नाही, देव दिसत नाही, मोक्ष नाही, काहीच नाही. फक्त विषय, प्राप्ती, भोग, प्राप्ती आणि भोग. विषयाची प्राप्ती त्याचा भोग, विषयाच्या प्राप्ती त्याचा भोग. कारण तो विषयाचा अधीन आहे. म्हणून विषय म्हणती बुद्धी. अंगी सुनी अवधी. बघा बघा, अंगी सुनी अविधी म्हणजे तो विधीने कर्म करत नाही, विषय विधीने भोगत नाही. अविधी नीट ऐका. अंगी सुनी अविधी, शास्त्र विरुद्ध कर्म करत. अविधी प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. त्याच्या बुद्धीची प्रवृत्ती कुव्यापार म्हणजे वाईट कर्म, वाईट वासना, वाईट मार्गाने पैसा कमवणं. कुव्यापारी हे काम तिचं करते बुद्धी. काय करते? कुव्यापार, निषिद्ध कर्म असं करते बुद्धी. बघा, तीर्थ कर्म कीट लोष्ट, तीर्थ क्रमी कीट लोष्ट. मग अशा निषिद्ध कर्मानं, अविधीच्या मार्गानं कर्म करणं, अविधीने कर्म करणं, त्याला 3 जन्म घालतो मी. कोणतं कोणतं देवा? क्रमी म्हणजे जीव जंतू, परिपर जंतू. कीट, कीट म्हणजे छोटे छोटे जीव. आणि लोष्ट, पाषाण, पर्वत, लोखंड असे नाना स्थावरूपी पदार्थामध्ये त्याला उत्पन्न करतो मी. त्याला अशा वाईट कर्म, निषिद्ध कर्म, कुकर्म, तरुणीचे कर्म, विधी बाह्य कर्म, त्याला ही 3 जन्म देतो. क्रमी, कीटक आणि लोष्ट. त्या कर्माचे जन्म पडावा लागतो घडून. बापरे. वरच्या पासून पर्वत तसेच जाग्यावर, डोंगर तसेच जाग्या, हिमाचली पर्वत तसाच जाग्या. मग हे स्थावर आहे,
जगडंबर आहे, त्याला बघून हा 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 करायचं नाही. नाही, वृत्तीने दाखवलेलं जगत खोट, वृत्ती पण खोटी, आणि वृत्तो जगतामध्ये असलेला मोठा. कळत नाही आपण हाच करतो. चला पुढचा आहे का आता. हे देह लाहती निकृष्ट. निकृष्ट म्हणजे असं वाईट देह त्याला देतो मी. निकृष्ट म्हणजे वाईट देह. लाहती म्हणजे त्याला प्राप्त होते या पापानं. तई तयाणामते अनिष्ट कर्म फळ. अनिष्ट कर्माचं फळ आहे. तुला 3 कर्म सांगितले अर्जुना. इष्ट फळ, अनिष्ट फळ, इष्ट अनिष्ट फळ. हे फळ जे आहे क्रमी, कीटक आणि लोष्ट, हे अनिष्ट कर्माचं, वाईट कर्माचं फळ आहे, पापाचं. मग त्या माणसाला मी पर्वत बनवतो, लोखंड बनवतो, स्थावर बनवतो, कीटक बनवतो, जंतू बनवतो. मग ते जंतू कॅन्सरचे असो का टीबीचे असो, पण जंतू. किती भयानक आहे माऊली. बुद्धी शिरू नये आणि मी आत्मा आहे हे विसरू नये. मी अनात्मा आहे देहाला माझं म्हणू नये. अनात्मा देहाचा संबंध बुद्धीनं कधी धरू नये. मी शिकावा या वयात का प्रपंचच मरुस तर. जेव्हा आमच्या महाराजानं मठामध्ये पाऊल टाकला तर बाकीचे लग्न कार्यक्रम सगळं स्टॉप, फुल स्टॉप. माझे साधक आहेत, माझं चिंतन आहे, माझ्या गुरुचं परंपरा चालवायची, माझा पाठ मी बंद करणार नाही. कुठंच जात नव्हते, कुठंच नाही. अखंड सेवा केली 40 वर्ष. अध्यात्माचं चिंतनाची सेवा. तो पण असते पाणी टाकणं संसार. बोललं सोप आहे. करा की परमार्थ, दाखवा जगासाठी. तुम्ही जगा ना जगासाठी. कुटुंबासाठी जगणारे किडे खूप आहेत, पण जगाचं कल्याण आणि अध्यात्माचे चिंतन, वेदांताची मांडणी आणि ओवीची हृदयात सांडणी हे सबके बस की बात नाही आहे. प्रपंचातून अलग कधी व्हावं, जोपर्यंत लग्न झालं मुलाचं मुलीचं तोपर्यंत ते व्यवहार करावे. एकदा अक्षता टाकली की बाजूला सारावा. आपला आपला वैभव, आपली तपस्या, आपला सत्संग, आपला मोक्ष, आपले श्वास केवळ परमार्थात. बाकीचा कचरा फेकून द्यायचा चित्तातून. कर्तव्य संपले, संबंध संपला. आता माझा टाइम तुम्हाला नाही, मी तुमची पण नाही, मी त्याची. तुमची होती, आता नाही. म्हणून काही बाउंड्री असतात. जे आश्रम आहेत ना, त्याच्यासाठीच आश्रम आहेत ना. त्यासाठीच आहेत ना ग्रहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी. मनुष्य ग्रहस्थ आश्रमच का? वानप्रस्थ कधी? बुद्धी संन्यासी कधी? परमार्थ कधी? मोक्षासाठी जगणं कधी? वेदांताकडे जाणं कधी? स्वतःला पाहणं कधी? आनंदाचा भोग कधी? स्वानंद पदावर थांबणं कधी? प्रपंच मरुस्तर. हातात काय? कापर नाही. चुकीच आहे, चुकीच. कर्तव्य संपले, मुंडक्यापाशी लेकरू आला तर लाट बाजूला तू टाकवाया. तुझं वजन तू घे, मला द्यायचं नाही. तुला सक्षम केलंय, टाकटाक करायचे नाही. कमवून दाखव. मला अटक करा, मला अटक कर. तू स्वतः हो. अभ्यासात राहायचं, अध्ययन करायचं आणि परमार्थात पास व्हायचं. टॉपर मार्क घेऊ. टॉप पण काल म्हणतो काय आजी करायची, अविद्येला टाकायची, मनाला निग्रह करायची आणि मोक्षात पास व्हायची. हो माऊली, शास्त्रांना खरंच आहे. ही भीती पाहिजे मनामध्ये, सतत पाहिजे. खरंच भीती त्याला होती की बाबा ठेवले करायचं असलं तर ती मनामध्ये त्या ध्येयाची एक आशा पाहिजे. मी हे करणारच.
मी झोपत नव्हतो आधी 3 पर्यंत. निकृष्ट ते अनामती अनिष्ट कर्म फळ. कोणतं फळ आहे? अनिष्ट फळ दिले तुला त्या कर्माचं. का स्वधर्मा मान नेता स्वाधिकार पुढा सुता सुकृत कीजे पुसता अन्मयाते. अर्जुना, स्वधर्माला मान दिलास, विधीनं वागलंस तर काय काय होतं. अविधीनं वागलं तर लोह लोष्ट पाषाण सांगितलंस तुला. पण जेव्हा स्वधर्माचा मान दिला, विधीला मान दिलं आणि जे कर्म करायचं तेच केलं, करून ते टाकून दिलं, त्याला मी काय देतो ते तुला मी सांगतो. का स्वधर्मा मान देता स्वाधिकार पुढा सुता. अर्जुना, स्वतःच्या धर्माला राखून जे पदरात कर्म आलं त्याच्यानुसार जे कर्म करतात. स्वाधिकार पुढा सुता. ज्या वेदामध्ये ज्या पद्धतीने कर्म सांगितलं ते कर्म केलं तर पुण्य आघात तयार होतं, त्याला म्हणतात स्वाधिकार. स्वाधिकार पुढा सुता सुकृत कीजे पुसता अन्मयाते. सुकृत म्हणजे पुण्य. असं जर पुण्य केलं तर चांगला देह येऊन मिळते. सुकृते कीजे पुसता अन्मयाते. मग तुला इंद्रिय देह मी सगळं देतो. सुकृत म्हणजे पुण्य जर कर्म केलं तुला चांगला येऊन चांगले मनुष्य देह, मग माझी प्राप्ती पुढं. म्हणून आधी पुण्य करावं लागतं, मनुष्य देहा द्यावं लागतं आणि मना पुन्हा जाणावं लागतं आणि मुक्तीच्या घरात राहावं लागतं. म्हणून विधीला धरावं लागतं, सुकृत करावं लागतं. हा देह मिळतो आणि तेव्हा तुला मी कळतो. खरंच बुद्धीच्या अगदी पवित्र अंतःकरण आणि त्यामध्ये मग तुला माझी प्राप्ती, माझी ओळख. म्हणून सुकृत कर, वाईट कर्म करू नको, निश्चित कर्माकडे जाऊ नको, वासनेला ठेवू नको, कर्माचा संबंध होऊ देऊ नको. कोण मूठ काढते सारेवांची देहेला हिरती सव्यसाची. त्या कर्म फळा इष्टाची प्रसिद्धी गा. त्या कर्म फळा इष्टाची प्रसिद्धी गा. ज्याला इंद्राचा देह मिळतो त्याला 100 जन्मामध्ये ब्राह्मण येऊन द्यावं लागतं. ब्राह्मण कर्म वेदानुसार करावं लागतं आणि प्रत्येक जन्मामध्ये विधीचं पालन करावं लागतं. आणि 100 जन्म ब्राह्मणाचे जर त्यानं मिळवले तर त्याला मी इंद्रपद देतो. हे त्या कर्माचं फळ आहे, इष्ट कर्माचं फळ आहे. 100 जन्मामध्ये ब्राह्मण लोक येऊन धर्म धर्म आणि त्या ब्राह्मण कुळामध्ये त्याच्या वेदानुसार कर्म 3दा संध्या, तवळ, कच्छ वागणं, स्नान संध्या, पावित्र्य राखावं लागतं त्या ब्राह्मणानं. हे ब्राह्मण तर लय वाया गेले. मला आता पुण्याला गेलं गोरग तेव्हा कळालं. आधी माहित होतं थोडंफार. प्रसिद्धी का इंद्राचा देह द्यायला, इंद्राचा देह मिळायला इष्टकर्म करावं लागतं. आणि गोड आंबट मिळे ते तर रसांतर फळ फळ साळे. उठी दोही वेगळे दोही जिनते. उठी दोही वेगळे दोही जिनते. बघा आता ऐकू का? ऐका. गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे. तिथं गोड आणि आंबट एकत्र येतं. आपण आंब्याचा रस करतो किंवा कोणता गोड आंबा कोणता जरा आंबट, काही गोड लागतं काही आंबट लागतो, दोघं एकत्र येतात. मग कसं वेगळीच चव तयार होती. मग ते तर रसांतर फरसाळे. मग तिसराच रस तयार होतो दोघांचा मिक्स करून. उठी दोही वेगळे दोही जनते. मग दोन्ही तिसरा रस तयार होतो गोड आणि आंबट, मग तिसरी चव तयार होती. ठीक आहे. तसं रेचकाची योग वचे. आता कुंभक, रेचक आणि पूरक हे योगाचा विषय आहे. योग म्हणजे आपण जे योग करतो ना, श्वासाचा निरोध, प्राणयोग म्हणतात त्याच्यातून आपल्या भाषेत. रेचक, पूरक आणि कुंभक. श्वास घेणे, थांबणे आणि पुन्हा सोडणे. ह्या श्वासाच्या प्रक्रियेतून आपल्या स्तंभावया दोषे देवी सत्या सत्य समरसे. सत्या सतची जिणवी घे. त्याला मी थांबते, डिस्टर्ब व्हायला
विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु रघुनाथ महाराज की जय. सब साधू संतन की जय. डिस्टर्ब झालं बोलता येत नाही आणि टाइम पण संपला असेल. रोखणं आणि थांबणं. जेव्हा श्वास घेतो तो कुंभक थांबणं, रेचक थांबणं, कुंभक आणि पूरक सोडणं. ह्या श्वासाच्या गतीला जेव्हा दीर्घ श्वास घेतला तर आपली प्राणाची गती जेव्हा व्यवस्थित चलते आणि त्यामुळे आपलं मेंदू, आपलं किडनी, आपलं हार्ट, आपले प्राणाची श्वासाची गती पंपिंग हृदयाची सुंदर बनती. आणि एक एक जे चक्र आहेत ना आपल्याला मेंदूपासूनचे आपण जिथे बसण्याची बैठक आहे माकड हाडकमराचं ते दंड असतो मेरुदंड. आणि त्या मेरुदंडापासून मेंदूचा संबंध असतो, कनेक्शन त्याचं. त्या मेरुदंडावर 6 चक्र असतात. आणि ह्या योगाचा भारी प्रक्रिया केल्यावर, जबरदस्त योग केल्यावर एक एक चक्र पालतं असतं. स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, असे नाना अज्ञात चक्र असे आणि ब्रह्मचक्र, ब्रह्मरंध्र. मग त्या चक्र पालते असतात आणि ते योग क्रियेने असे उलटे होतात सुविशेष. एक एक कमळ फुलतं, त्याच्या कमळाचा आकार वेगवेगळा असतो आणि ती कुंडलिनी आतून जाते ते योगिनी आणि त्याच्या चक्राला पूर्ण सिद्धता आणून दुसरं चक्र, तिसरं चक्र, चौथं चक्र, 5वं चक्र, 6 चक्राचं वेदन करून सहस्त्राकार जाते. इथं ब्रह्मरंध्र असतं आणि ती उकलतं आणि त्या ठिकाणी योग पूर्ण होतो. ब्रह्मयोग म्हणतात त्याला, कुंडलिनी जागृती म्हणतात. वगैरे सुंदर आहे निरूपण त्याचं योगाचं. एवढा काय मला सूक्ष्म अभ्यास नाही. बाकीचं प्रकार मी जास्त ओंकार 100 तरी ओंकार करायचे, कमीत कमी रोज असे कांड्यावर मोजून करायची मी 100 ओंकार, 2000, 3000 कपाल